सुरक्षेची काळजी सुरुवातीला घ्यायची. आपण फवारणी करण्यापूर्वी असं जर एखादं ॲप्रन मिळालं मार्केटमध्ये उपलब्ध आहे, 200 रुपये 250 रुपयाला ते ॲप्रन उपलब्ध आहे, तसं घ्या. त्याच्यामुळे काय होतं, जर फवारणी करत असताना चालत असताना औषध जर हलवून जर आपल्या शरीरावर पडलं तर आपल्या शरीरावर न पडता ते रेनकोट सारखं ते ओढून जातं. बरोबर. ते चष्मा असतो मोठा, हा वेगळा चष्मा फवारणी करताना वापरायचा. तो चष्मा वापरा. हा चष्मा वापरताना आपले सगळे डोळे उघडेच असतात ना, किती एखादा थेंब ड्रॉपलेट जातो, त्याच्यामुळे जळजळ होते, इजा होते, आपल्याला विषबाधा होणे शकत असते. नाही, मास्क वापरा. कारण फवारणी करत असताना त्याचे जे ड्रॉपलेट्स असतात, त्याचे जे कण असतात अत्यंत बारीक असतात. ते फक्त त्या नोझलमधून बाहेर पडताना दिसतात, परंतु नंतर हवेत फिरताना दिसत नाही. तर तेच हवेत वितरण करत असतात आणि आपण त्याच वातावरणात चालत असतो आणि मग अशा वेळेस ते आपल्या श्वासातून आत जातात आणि आत जातून ते आपल्या फुफ्फुसापर्यंत जातात. बरोबर. आणि मग तिथून पसरत असतात. म्हणून असं जर एखादा मास्क आपण वापरला तर त्याच्यामुळे आपल्याला हे जे आपल्या शरीरात जाणारं विष आहे तर ते विष जाणार नाही. पायात चांगले ते मोजे असेल बघा, बूट गमबूट सारखं ते घाला, त्याच्यामुळं पायावर पडणार नाही, त्याच्यातून आपल्याला विषबाधेसारखा विषय आपल्याकडे येणार नाही. आपण किंवा चिखलातून चालतो किंवा त्याच्यापासून कुठले बाकीचं राहत असतं त्याच्यापासून आपली सुरक्षितता होईल. तर अशा पद्धतीने हे डोक्यावर हे वापरा. कारण आपल्या शरीरामध्ये पडतं आपलं डोक्यामध्ये जर गेलं तर आपण ते आपल्याला आपल्या शरीरामध्ये ते जिरवू शकतं आणि त्याचा आपल्याला वाईट परिणाम आपल्याला होऊ शकतात. हे सर्व टाळण्यासाठी हात मोजे घालायचे. कारण आपलं हात ज्यावेळेस आपण सगळं कृषी रसायन हाताळत असतो तर त्यावेळेस आपल्या शरीराला हाताला ते लागू नये, आपल्या शरीरामध्ये त्याची बाधा होऊ नये म्हणून असे हात मोजे वापरल्यानंतर त्याला व्यवस्थित सगळे कोण आपण आपल्या घराचा काम झाले की व्यवस्थित गडी घालून धुतो. तशा पद्धतीने तेव्हा पुढच्या फवारण्याच्या वेळेस आपल्याला ते योग्य पद्धतीने लगेच वापरायला मिळते. आपण फवारणी करत असताना आपली वैयक्तिक काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपण पंपाची काळजी त्याच्यानंतर घ्या. स्वच्छ पंप ठेवणं, ते स्वच्छ पाण्यानं 2-3दा धुवून ते व्यवस्थित ठेवणं आणि आपण जे काही कृषी रसायन आहे तर ते लहान मुलांपर्यंत जाऊ नये, त्यांच्या हातापर्यंत पोहोचू नये, त्याच्यापासून ते लांब राहावे. अशा पद्धतीने साफसफाई करायचं आहे.